पूर्वीच्या सरकारची बिलकुल नाही। काय आव्हान कराल तुम्ही? त्यांनी आता सांगितलंय 20 तारखेपासून ते उपोषणाला बसणार। माझी तुम्हाला विनंती आहे माध्यमांना, मी हे एवढं जे बोललो आता सगळं, हे सगळं जर तुम्ही दाखवलं वाहिन्यांवरती तर मला माहिती आहे मान्य मनोजदादा हे वाहिन्यांवरती या सगळ्या गोष्टी बघत असतात। याच गोष्टीचं मला त्यांना नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे की या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्यात। सरकार दिलेल्या शब्दापासून कुठेही मागं हटत नाही। सरकारचं काम सुरू आहे, हे कॉन्क्रीट असावं, कायद्याच्या चौकटीत बसणारं असावं म्हणून साठी हे बघा, एकदा दूध पिताना तोंड भाजलं तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो, म्हणून पाठीमागचं आरक्षण घाई गडबडीत आपण दिलं ते टिकलं नाही। या सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशन बाबतीत किंवा हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या बाबतीत असं काही होऊ नये याची पुरेपूर दक्षता ही आमच्याकडनं आम्ही घेतोय। विशाळ गडावर अतिक्रमण नाही, एक विषय संपवा हा मग दुसरा घ्या। एक संपवा ना, हा संपवलं की दुसरा घेऊ आपण। ओबीसी समाजाच्या नेत्यांकडनं हत्या रूपसण्याचं मत जे आहे ते आता नोंदवलं जात आहे। खरं तर मराठा समाजाचे नेते म्हणतात मनोज जरांगे पाटील की मुंबईकडे आम्ही कूच करू जर आमचं जर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश नाही मिळाला तर। त्याच्यावरती ओबीसी नेते म्हणतात आम्ही आमच्या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी आम्ही हत्या रूपसू असं त्यांचं म्हणणं। हे बघा, परत मी सांगतोय, दोन्ही समाजांनी ही खात्री बाळगावी की कुठल्याही समाजावरती आम्ही अन्याय करणार नाही। उगाच एकमेकाच्या विरोधामध्ये उभं ठाकणं, समोर येणं, एकमेकांनी यांनी रॅली काढली की त्यांनी रॅली काढणं, हा प्रश्न चर्चेतनं, सामंजस्यानं आणि कायद्याचा आधार घेऊन, नियमाचा आधार घेऊनच आपल्याला सोडवायचा आहे। त्यामुळं मान्य मनोजदादांना सुद्धा माझी विनंती आहे आणि ओबीसी समाजातल्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे, शासनावरती आपला विश्वास ठेवा। आपण सगळेजण वारंवार म्हणताय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे। मग मी परत सांगेन की शब्दाला जागणारा, शब्दाला पक्का असणारा माननीय शिंदे साहेबांच्या सारखा एक नेता महाराष्ट्राला मिळालेला आहे। माननीय शिंदे साहेब जे करतील ते पक्क करतील, कॉन्क्रीट करतील आणि कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही असंच करतील। त्यामुळे आमच्या आव्हानाला, सरकारच्या आव्हानाला या सर्व नेत्यांनी प्रतिसाद द्यावा अशीच माझी विनंती आहे। ओके। विशाळ गडाच्या संदर्भातलं अतिक्रमण हटवा अशी सातत्याने मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांकडनं केली जात होती। आज छत्रपती संभाजीराजे हे विशाळ गडावरती या सगळ्या अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका पवित्र त्यांनी घेतलाय, परंतु ते विशाळ गडावरती जाण्याच्या अगोदरच तिकडे वरती दगडफेकीची घटना जी आहे स्थानिकांवरती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच तणावाची परिस्थिती जी आहे ती विशाळ गडाच्या संपूर्ण परिसरात झालेली आहे। मला या बाबतीतली कल्पना नाही, मी आत्ताच तुमच्याच वाहिनीवरती बघितलं। असं जर काय प्रकार घडला असेल तर आपली ही मुलाखत संपल्या मी रेंज आयजी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याबरोबर बोलतो। कुणी कायदा हातामध्ये घेऊ नये। जर अतिक्रमण सिद्ध झालं असेल आणि ते अतिक्रमित काय बाबी असतील, शासन, प्रशासन, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा तिथल्या नियमानुसार सगळ्या योग्य ते कार्यवाही करतील, परंतु कुणी कायदा हातात घेऊ नये। वितुष्ट दोन समाजामध्ये होईल किंवा कुठं आता छत्रपती संभाजीराजे साहेब निघालेत तिथं ताणतणाव होऊ नये याची पुरेपूर दक्षता प्रशासनाकडनं घेतली जाईल। तशा सूचना आपली ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर कलेक्टरला आणि एसपीना मी देतो। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.